नमस्कार मित्रांनो. तुमच्या आवडत्या मास्तरांची शाळामध्ये तुमचं मनापासून स्वागत. आपला महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, संतांची परंपरा, सह्याद्रीची ताकद आणि समुद्र किनाऱ्याचे सौंदर्य लाभलेली ही आपली मायभूमी. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? सर्वात मोठा जिल्हा कोणता? महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता? आणि आपल्या राज्यातील सर्वात उंच शिखर कोणते? आजच्या या एकाच व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राची संपूर्ण महत्त्वाची माहिती अतिशय सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुमच्यासाठी एक भन्नाट जी.के. चॅलेंज सुद्धा आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. म्हणूनच आपण दरवर्षी 1 मेला महाराष्ट्र दिन साजरा करतो. राजधानी मुंबई. भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई जगभर प्रसिद्ध आहे. उपराजधानी नागपूर, कारण इथे महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन भरते. प्रशासन. सध्या महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आणि 6 प्रशासकीय विभाग आहेत. आणि मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हा भारतातील 3ऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर, पूर्वीचे अहमदनगर. हा प्रश्न परीक्षेत खूप वेळा विचारला जातो, त्यामुळे नक्की लक्षात ठेवा. महाराष्ट्राला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. समुद्रकिनारा. महाराष्ट्राला तब्बल 720 किलोमीटर लांबीचा सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. आणि सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा म्हणजे रत्नागिरी. आता बोलूया सह्याद्रीबद्दल. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई. याची उंची आहे 1646 मीटर. सह्याद्री पर्वतरांगांमुळे महाराष्ट्राचे हवामान, पाऊस आणि जैवविविधता समृद्ध झाली आहे. म्हणूनच महाराष्ट्राला निसर्गसंपन्न राज्य म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, महाराष्ट्राच्या विकासामध्ये नद्या आणि धरणांचा खूप मोठा वाटा आहे. गोदावरी नदी. गोदावरीला दक्षिण गंगा असे म्हटले जाते. ही नदी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून उगम पावते. कृष्णा नदी. कृष्णा ही महाराष्ट्रातील आणखी एक महत्त्वाची नदी आहे. ही नदी महाबळेश्वर येथून उगम पावते. या नद्यांमुळे शेती, पिण्याचे पाणी आणि उद्योगांना मोठा आधार मिळतो. आता पाहूया महत्त्वाची धरणे. जायकवाडी धरण. हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असून त्यालाच नाथसागर असे म्हटले जाते. कोयना धरण. हे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाते, कारण येथे मोठ्या प्रमाणात जलविद्युत निर्मिती होते. उजनी धरण. हे पुणे सोलापूर भागातील शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. म्हणूनच नद्या आणि धरणे ही महाराष्ट्राची खरी जीवनवाहिनी मानली जाते. महाराष्ट्र हे शिक्षण, उद्योग आणि सामाजिक विकासाच्या बाबतीत देशातील प्रगत राज्यांपैकी एक आहे. सर्वात साक्षर जिल्हा मुंबई उपनगर. सर्वात कमी साक्षरता नंदुरबार जिल्ह्यात आढळते. मित्रांनो, शिक्षणामुळे समाजात जागरूकता वाढते, रोजगाराच्या संधी निर्माण होतात आणि जीवनमान सुधारते. महाराष्ट्रात अनेक महान समाजसुधारक होऊन गेले. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण आणि समानतेसाठी मोठे कार्य केले. विशेषतः सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेले कार्य अतिशय प्रेरणादायी आहे. म्हणूनच आपणही शिक्षणाला सर्वात मोठे शस्त्र मानले पाहिजे. चला तर आता पाहूया महाराष्ट्राची अधिकृत राज्यचिन्हे. राज्य प्राणी शेकरू. ही एक मोठी रंगीत खार आहे. ती मुख्यतः भीमाशंकरच्या जंगलात आढळते. राज्य पक्षी हरियाल. राज्य फूल ताम्हण, ज्याला जारूळ असेही म्हणतात. राज्य वृक्ष आंबा. हे 4 प्रश्न परीक्षेत खूप वेळा विचारले जातात, त्यामुळे नक्की लक्षात ठेवा.
तर मित्रांनो, आज आपण आपल्या लाडक्या महाराष्ट्राबद्दल खूप महत्त्वाची माहिती जाणून घेतली. आता वेळ आहे आजच्या चॅलेंजची. महाराष्ट्रातील दक्षिण गंगा म्हणून कोणती नदी ओळखली जाते? तुमचे उत्तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि मास्तरांची शाळा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अभ्यास करा, समर्थ व्हा. धन्यवाद.